डॉक्टर गणेश किशनराव देशमुख. आजार कसे बरं नीट होतात औषधाच्या सहाय्याने याबद्दल आपण पाहूया. तर इंद्रियेभ्यः परा ह्यर्थः अर्थेभ्यः परो मनः मनसा परा बुद्धिः बुद्धेरपीतोऽपि महत् महतः परमम् अव्यक्तं तदव्यक्तादपि परा प्रकृतिः प्रकृत्याः परं पुरुषः पुरुषात् न किंचित परं सा काष्ठा सा परमागती. काय बरं आहे हे? तर कठोपनिषदातला हा मंत्र आहे, श्लोक आहे. काय सांगतं हे? स्थूल इंद्रियांपेक्षा त्यांचे विषय सूक्ष्म. इंद्रियेभ्यः परा ह्यर्थः, आणि त्या विषयांपेक्षा म्हणजे अर्थेभ्यः परो मनः, त्या विषयांपेक्षाही सूक्ष्म मन आहे. मनसा परा बुद्धी, ही मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे. बुद्धीरपि इतोपि महत्, बुद्धीला आम्ही श्रेष्ठ मानतो, परम मानतो, पण त्या बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आणखी महत् नावाचं तत्व आहे. महतः परमम, अत्यंत श्रेष्ठ आहे, अव्यक्त आहे, इनव्हिजिबल आहे. तद अव्यक्तादपि परा प्रकृती, त्या अव्यक्तापेक्षाही सूक्ष्म प्रकृती आहे. प्रकृत्याः परम पुरुषः, आणि प्रकृतीपेक्षाही सूक्ष्म श्रेष्ठ पुरुष आहे. पुरुषात न किंचित परम सा काष्ठा सा परमागती, आणि पुरुषापेक्षा श्रेष्ठ काही नाही, ती शेवटची अवस्था आहे आणि ती परमगती आहे. आता याच्यामध्ये औषधं कशा पद्धतीनं काम करतात? तर सुरुवातीला स्थूल इंद्रियांमधून, नंतर त्यांचे जे विषय आहेत त्यांच्या विषयांमधून, आणि त्या विषयांपेक्षाही सूक्ष्म असणारं जे मन आहे, मनाला, बुद्धीला, अशा पद्धतीनं काम करत करत ते प्रकृतीपर्यंत पोहोचतं. आता जर प्रकृतीचा विचार केला तर पूर्ण निसर्ग आणि सगळं म्हणजे बाहेरचा जो निसर्ग आहे तो. पण शरीराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शरीरामध्ये शेवटचा फाईन पार्ट जर कुठला आपण जर शोधला तर तो पेशी, म्हणजे ज्याला आम्ही सेल म्हणतो, तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. पेशीपेक्षाही आणखी सूक्ष्म जर आपण शोध घेतला तर त्या सेलचे RNA DNA तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. म्हणजे पेशींमधून असणारी जी गुणसूत्र आहेत तिथपर्यंत आम्हाला जाता येतं. तर या गुणसूत्रांच्या मध्ये ज्याला काही काम करता येईल किंवा ज्याला पेशींमधून काम करता येईल त्याच्यासाठी आजार सोडवणं सोपं जाईल. आणि मग प्रकृत्याः परम पुरुष, आणि ह्यापेक्षाही सूक्ष्म काय आहे तर पुरुष आहे. तो पुरुष काय आहे? पुरुष म्हणजे शरीरामध्ये असणारं चैतन्य. तर पुरुष याचाही आपण शोध घेतला तर पुरम उशती इति पुरुष, हा पुरामध्ये जो राहतो त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. तर ही कथम पुरम किम पुरम कस्मिन पुरे वा कह निवसती, कसलं बरं पूर, कुठलं बरं पूर, आणि त्याच्यामध्ये कुठले बरं नागरिक राहतात किंवा पौरजन राहतात. तर ही नागाभिधानस्य पौराः यत्र निवसन्ति, नाग जमातीचे लोक जिथं राहतात त्यांच्या साह्यानं जे बनलेलं गाव आहे त्याला नागपूर असं म्हणतात. नागाभिधानस्य पौराः यद निवसन्ति तद नागपुरम, तादृशी शरीरम पुरम, तसं शरीराला पूर म्हटलेलं आहे. शरीरम कथम पुरम भवती, तर ही शरीरे के पौरजनाः, शरीरामध्ये कोणते नागरिक आहेत हे जे आपण आता बघितलं तर ते जे आहे शरीरे पेशयः पौरजना, शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना पौरजन असं म्हटलेलं आहे. पेशयः कुतः पौरजनाः भवन्ति, पेशी कशाबरं नागरिक होतील, पेशी कशाबरं पौरजन होतील. तर ही यादृशी अस्माकं मस्तिष्क, जसा आम्हाला मेंदू आहे तादृशी तेभ्यः केंद्रकः वर्तते, तसं पेशींमध्ये केंद्रक असतं. यादृशी अस्माकं जिघ्रणं भवति, जसं आम्ही श्वासोश्वास घेतो तादृशी तेभ्यः अपि प्राणवायोवर आवश्यकता वर्तते, त्यांनाही प्राणवायूंची आवश्यकता असते. यादृशी अस्माकं क्षुधा भवति, जशी आम्हाला भूक लागते तादृशी तेभ्यः अपि क्षुधा भवति, त्यांना सुद्धा क्षुधा म्हणजे भूक असते. यादृशी अस्माकं मलप्रवृत्ती, जशी आम्हाला मळाची प्रवृत्ती असते तादृशी तेभ्यः अपि मलप्रवृत्ती. एवं नैकविध्या दृष्ट्वा चेत, असं अनेक पद्धतीनं जर आम्ही बघितलं तर असं आढळतं की यादृशी पौरजनाः वा नगरजनाः वर्तन्ते तादृशी पेशयः वा यादृशी नगरजनाः तादृशी पेशयः अपि वर्तन्ते, असं आम्हाला त्याच्यामध्ये साधर्म्य आढळतं. तस्मात् ते पेशयाः नगरजनाः वा पौरजनाः भवन्ति तैः विनिर्मितं शरीरम, त्यांनी हे निर्माण केलेलं शरीर आहे. तैः विनिर्मितं शरीरम तस्मिन् शरीरे यस्य निवसनं भवति, त्या शरीरामध्ये ज्याचं राहणं घडतं सैव तदेव वा पुरुषः, त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. भवतो, तर ते ठीक आहे की बाबा याला पुरुष असं म्हटलं, तसं की त्यानं काय बरं होतं तर त्याच्यात राहणाऱ्या या पुरुषामध्ये स पुरुष केनापि प्रकारेण, कुठल्याही पद्धतीनं परिवर्तितुं न शक्यते, त्याच्यामध्ये परिवर्तन नाही घडवता येत. वा निर्मितुं नापि शक्यते, त्याला निर्माण सुद्धा नाही करता येत. मग त्याच्यामध्ये काय बरं करता येतं तर ही अस्य प्रकाश क्षेत्र केवलम सरलतया
कर्तुं शक्यते. तर त्याचा जो प्रकाश आहे त्याला सरळ करण्याचं कार्य या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. तेन शरीरे अंधकार तमः वा नश्यते. त्याच्यामुळे शरीरामध्ये असणारा जो अंधकार आहे, तम आहे, तो नष्ट होतो. तेन एव रोगः गदः वा नश्यते. त्याच्या सहाय्यानं काय होतं तर रोग आणि ज्याला आम्ही गद म्हणजे रोग आजारच म्हणूया, तो आपल्याला नष्ट करता येऊ शकतो. अशा पद्धतीनं ही औषधं या प्रकृतीचं भेदन करतात आणि त्याच्या सहाय्यानं शरीरातील आजार निघून जाऊ शकतो. इत्यलाव. धन्यवाद.